ब्रेकनंतर या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मी पुन्हा एकदा नागपूरला आलोय। आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत। पटवर्धन सर, आज अनेकांना माहिती नसेल की विराटनं काय पराक्रम गाजवलेले आहेत। तुमच्याकडनं थोडंसं जाणून घ्यायचं आहे की या विराटनं देशाची कशा पद्धतीनं सेवा केली। जसं मी मगाशी सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा विराटने जी ॲक्च्युअल युद्धामध्ये कामगिरी बजावली ती त्यांनी फॉकलंड वॉरमध्ये बजावली होती। त्यावेळेस डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये स्टुडंट होतो आणि आमच्याबरोबर जे ब्रिटिश ऑफिसर्स होते त्यांच्याकडनं मी याच्या सुरस कथा ऐकायचो। याच्यावर ज्या लोकांनी फ्लाय केलं होतं, CRES फ्लाय केले होते, ते सुद्धा लोक आमच्याबरोबर पायलट तिथे कोर्स करत होते। तर माझ्या मनात एक इच्छा होती की अशा प्रकारच्या जहाजावर आपण काम करावं, कारण विक्रांत जे होतं त्या विक्रांत हे ॲम्फिबियस शिप नव्हतं, पण विराट जे आहे ते एअरक्राफ्ट कॅरियर असून त्याच्याबरोबर ते ॲम्फिबियस शिप सुद्धा आहे आणि ते अँटी सबमरीन वॉरफेअरही करतं। जसं मगाशी तुम्ही सांगितलं की विराटवर साधारण 1300 सेलर्स 143 एअर क्रूज असतात, पण फार कमी लोकांना हे माहिती आहे की विराटची टोटल नेण्याची जी क्षमता होती ती 250ची होती। त्यामुळे 750 कमांडो या शिपवर जाऊ शकत होते आणि त्याच्यामध्ये 4 लँडिंग क्राफ्ट, ज्याच्यामधनं आम्ही त्या लँडिंग क्राफ्ट जाऊन आम्ही पहिल्यांदा तिथे अंदमानमध्ये जी नेव्हल एक्सरसाइज केली होती 88-89 मध्ये, ज्यावेळेला ॲम्फिबियस ऑपरेशन भारतामध्ये सुरू झाले होते त्यावेळेला पहिलं ऑपरेशन आमची जी ॲम्फिबियस ब्रिगेड होती त्यांनी केलं होतं। त्याच्यामध्ये हिस्सा घेण्याचं भाग्य मला लाभलं होतं। त्या माझ्या मनामध्ये थोडासा जास्त आत्मीयता आहे असं म्हणता येईल। दुसरं म्हणजे विराटवर जी सध्या आर्मामेंट होतं ते आर्मामेंट खूप मोठं होतं त्यांचं। त्याच्यामध्ये 2 40 mm बोफोर्स तोफा होत्या, 16 बॅरॅक मिसाईल्स त्याच्यावर एम्प्लॉय व्हायचे आणि 2 CIWS चे म्हणजे अँटी सबमरीन जे टॉर्पेडोज होते ते त्याच्यावर एम्प्लॉय होऊ शकत होते। सगळ्यात मोठी क्षमता म्हणजे विराटवर एका वेळेला 46 अँटी सबमरीन टॉर्पेडोज स्टोअर करण्याची क्षमता होती, जी आपल्या इथल्या कुठल्याही दुसऱ्या शिपमध्ये नाही आहे, सध्या पण नाही आहे। आणि विक्रमादित्यवर हे मिसाईल्स नसतात, पण पुढे जे आपण विक्रांत बांधतोय त्याच्यावर हे होईल की नाही याच्याबद्दल मला शंका आहे। भारताच्या नौदल इतिहासातील विराट हे एक सुवर्णाक्षराने लिहिल्याचं काम होतं। त्यांनी आपल्याकरता जरी युद्धामध्ये पार्ट घेतला नसेल तरी कारगिल युद्धाच्या वेळेला कराराला धोका पोचवण्याकरता हे विमान समुद्राच्या मध्यात जाऊन उभं राहिलं होतं, जेणेकरून पाकिस्तानची नेव्ही कराची बंदरातनं बाहेर सुद्धा पडू शकली नव्हती। त्या दृष्टीने विराट इज ए अनसंग हिरो ऑफ कारगिल वॉर। मी पाठक सरांकडे होतोय। पाठक सर, तुमच्या बोलण्यातनं एक गोष्ट सातत्यानं जाणवते, ती म्हणजे ज्या युद्धनौका आपण आतापर्यंत बघितलेल्या आहेत त्या तोडीच्या युद्धनौका जवळपासच्या काळात आपल्याला कमिशन होतील, आपल्याकडे सेवेत दाखल होतील असं 2022 पर्यंत तरी तुम्हाला वाटत नाही? 2-3 नौकांपेक्षा आपण जास्त वर जाऊ शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये ज्या आपल्या सध्याच्या युद्धनौका आहेत, विराट सारखी असेल, अर्थात त्याची कालमर्यादा संपलेली आहे, मात्र काहीतरी त्याचा उपयोग होणं गरजेचं होतं असं तुम्हाला वाटतं? जरा प्रश्न रिफ्रेम करावा असं मला वाटतं। मी प्रश्न हा विचारला की आपल्याकडे नौदलाची क्षमता, जसं तुम्ही उल्लेख करून सांगितलात की आपल्याकडे विक्रमादित्य सेवेत रुजू झालेली आहे, विक्रांत आधीच सेवेतनं बाहेर गेलेली आहे, आता विराट देखील सेवेतनं बाहेर जाते। अशा परिस्थितीमध्ये विराट सारख्या नौकेचा काही ना काहीतरी उपयोग नौदलासाठी करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण अजून ज्या युद्धनौका आहेत जास्त क्षमतेच्या, म्हणजे विक्रमादित्य सारख्या अजून नौका ज्या आहेत
त्या अजून सेवेमध्ये दाखल व्हायचे आहेत? मला नाही वाटत. जर हे शक्य असतं तर इंडियन नेव्हीनी या शिप्स कधीच डिकमिशन केले नसते. नेव्हीचा उद्देश होता की 2020 पर्यंत ही शिप चालवावी, परंतु 2016 त्यांना हे डिकमिशन म्हणजे जवळजवळ 4 वर्ष आधी डिकमिशन करायची पाळी आली. कारण जितकी जुनी मशिनरी आणि जुन्या शिप्स असतील तेवढा जास्त खर्च त्याच्यावर पडतो, आपल्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा भार पडतो आणि सध्याच्या परिस्थितीत मला नाही वाटत विराटचा काही उपयोग झाला असता. एक गोष्ट मात्र नक्की की ज्या प्रकारे आपली फॉरेन पॉलिसी आत्ता चेंज होते आहे त्या दृष्टीने एअरक्राफ्ट कॅरियर विमानवाहू जहाज हे एक प्रोजेक्शन ऑफ पॉवर आहे. आपल्या समुद्र तटापासून दूर आपली स्ट्रेंथ मिलिटरी स्ट्रेंथ दाखवणं हे गरजेचं जर असेल तर युद्धनौका अधिक असणं आणि विराटपेक्षा जास्त पॉवरफुल, विक्रमादित्यपेक्षा जास्त पॉवरफुल एअरक्राफ्ट कॅरियर्स बांधणं जरुरी आहे. आणि मला वाटतं विक्रांत क्लासचा जो 2 शिप्स आत्ता बांधल्या जात आहेत त्याच्यात ही क्षमता नक्कीच असेल. परंतु मेक इन इंडिया खाली मेक क्विकली इन इंडिया हे जर जोडलं तर मला वाटतं भारतीय नौसेनेला फारच त्याचा फायदा होईल. मी पटवर्धन आपण सर साधारण बघतो की सर बोला. आपण भारतात जेव्हा कुठलीही गोष्ट बांधायला घेतो त्याच्यात खूप डिले होतो. आता एअरक्राफ्ट कॅरियर जर विराटचंच पाहिलं तर त्याला बांधायला जवळजवळ 15 वर्ष की 16 वर्ष लागली होती वर्ल्ड वॉर 2च्या वेळेस. आज आपल्याकडे कुठलीही गोष्ट बघा, बॅटल टँक्स बघा, ट्रक्स बघा, अगदी छोट्या छोट्या गोष्टी विलंबाशिवाय आर्म फोर्सेसमध्ये येत नाहीत. तर मेक इन इंडिया ही पॉलिसी जरी आपल्या फायद्याची असली तर त्याला जर जोड मेक इन इंडिया अँड मेक इट क्विकली जर जोडण्यात आलं तर आर्म फोर्सेसला आणि पर्टिक्युलरली नौसेनेला त्याचा फार परिणाम होईल. आपण जसं पुढे जाऊ तसं याच्यावर मी अधिक भाष्य करू शकेन. बरं, मी पटवर्धन सरांकडे जातोय. पटवर्धन सर, आपण नवीन युद्धनौका आणण्याचा प्रयत्न करतोय. जसा तुम्ही उल्लेख केलात की विराट जी होती ती बाहेरच्या देशात उभारलेली होती, बांधलेली होती, ती आपल्याकडे आपण सेवेत घेतली. मात्र ज्या नवीन युद्धनौका होत आहेत त्या देशामध्ये तयार होत आहेत. विराटची किंवा विक्रांतची सर त्या काळामध्ये जेव्हा त्यांनी सेवा केलेली होती तशी नवीन युद्धनौकांना येऊ शकेल का? का नवीन युद्धनौका या विराट आणि विक्रांतपेक्षा जास्त सरस ठरू शकतील? नक्कीच आहे. आपल्याकडे ही क्षमता आहे आणि आपण इतर लोकांकडनं सुद्धा ज्ञान घेतलेलं आहे. त्याच्यामुळे जे आपण आता INS विक्रांत बांधतो आहोत नवं, ते इव्हन विक्रमादित्यपेक्षा सुद्धा चांगलं असेल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये अजिबात संशय नाही आहे. टेक्नॉलॉजी वर चाललेली आहे. आपल्या इथे लोक जे आहेत ते अत्यंत सक्षम लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत. आपल्याकडे पूर्ण वेअर अबाउट आहेत. पण जसं पाठक सरांनी सांगितलं की जर लवकर थोडंसं काम झालं तर ते आपल्याला कामाचं असेल. पण जसं मगाशी तुम्ही विचारलं की या युद्धनौकेचा म्हणजे विराटचा काय उपयोग होऊ शकतो, तर माझ्या मते आंध्र प्रदेशच्या कोस्टवरनं जर याला म्युझियम म्हणून तुम्ही 10-12 किलोमीटर दूर उभं केलं आणि म्युझियमला जायला छोटी बोटिंगची सेवा दिली, जसं आपल्या इथे जंजिऱ्यामध्ये जायला सेवा आहे, तर या बोटींवर असलेल्या विमानविरोधी तोफा, त्याच्याचबरोबर बंबार्डमेंट करणाऱ्या तोफा आणि त्याच्यामध्ये जे मिसाईल्स आहेत त्यांचा उपयोग जे आम्ही आर्मीमध्ये ॲडव्हान्स पोझिशनमध्ये करतो की आमचे कंपनी म्हणजे ब्रिगेडच्या समोर कंपनी किंवा काहीतरी लागते आणि ते शत्रूला थोपवून धरण्याचं काम करतात, तसं विशाखापट्टणमकडे येणार आहे किंवा याच्याकडे आंध्र प्रदेशकडे येणाऱ्या सी रूट्सवर जर हे जहाज पोझिशन झालं तर आपल्याला एक ॲडव्हान्स पोझिशन इन सी
एक 10 ते 12 किलोमीटर सीच्या आतमध्ये आपल्याला तयार करता येईल आणि इट विल बी अ व्हेरी नॉवेल कॉन्सेप्ट। हा प्रश्न तुम्ही विचारल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला। थँक्यू सर। आपण दोन्ही तज्ज्ञांचे या ठिकाणी आभार मानतोय आणि विराट जी आहे ती आता सेवेतनं बाहेर जाणार आहेत। याच युद्धनौकेनं देशाची गेली अनेक वर्ष सेवा केली। देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यामध्ये या युद्धनौकेचं एक मोठं योगदान राहिलेलं आहे। त्यामुळे ही युद्धनौका सेवेतून बाहेर जात असताना प्रत्येकाच्याच मनात जे आहे ते थोडंसं गलबलल्यासारखं होत आहे, थोडंसं दुःख होत आहे। मात्र नवीन तंत्रज्ञान सेवेमध्ये येत आहे, त्यासाठी विराटला सेवेबाहेर जाणं सध्या तरी क्रमप्राप्त बनलंय असं या ठिकाणी तज्ज्ञांचं मत आहे। या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।